राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या संघानं गाजवला। 62व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत 27 संघ सहभागी झाले असून 2 सत्रात सुरू असणाऱ्या सामन्यातील जिगरबाज खेळानं क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणे फिटलं। सुसज्ज नियोजनामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून संयोजन समिती आणि गौतम पाटील यांचे आभार मानले गेले। मॅनेजर्स, कोचेस काय असतील ते सगळेजण या नियोजनावर अत्यंत खुश आहेत। जेवणाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे, क्रीडांगणाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे, निवास व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे केली आहे। महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही राज्यामध्ये एवढ्या दर्जेदार नियोजन स्पर्धेचं कुठेही होत नाही। काल डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स व्यंकेश्वर यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केलं की या राष्ट्रीय स्पर्धेचं नियोजन 1 नंबरचं झालेलं आहे। इथून पुढेही या स्पर्धेचं शांतिनिकेतनवर जबाबदारी दिली तर चांगल्या प्रकारे करतील असं त्यांनी ग्वाही दिली आणि आपली संस्था कायमच या स्पर्धा भरवण्यामध्ये। लोकविद्यापीठ, नवभारत शिक्षण मंडळ आणि लोटस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि या स्पर्धा 27 राज्यातून आलेले खेळाडू, साधारणतः 1200 खेळाडू आणि संघ व्यवस्थापक, मॅनेजर्स, पंच आणि तांत्रिक अधिकारी असे मिळून 1200 जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि यामध्ये मैदानाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं। या सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शेखरजी गायकवाड, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। खास करून स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी सोपल या कार्यक्रमासाठी उपस्थित होते।